मुळामध्ये माझं मेंढीपालन जे आहे ते आमचं भीमापासून चालू झालं. खरं बोलायला गेलं तर भीमापासून जी काय गँग निघाली आमच्याकडे किंवा जी काय पिल्लं झाली तर ती सर्वात क्वालिटी झाली. तर भीमाने 1 वर्ष म्हणजे 5-6 3-4 महिने तर आमच्याकडे गाजवलं. आजही त्याचे व्हिडिओ सर्वात चांगले चालतात. आणि आता ही तर गँग तर काही विषयच नाही यांचा, कारण ह्यांना पाहून तर लोकांना अजून खोळ भरलेला आहे आणि खूप लोकांना नाद पण लागलेला आहे म्हणजे ही पिल्लं पाहून. तर हे कसं होतं, मेंढीपालन जसं जसं आपण शिकत जातोय म्हणजे मी वैयक्तिक जसं जसं शिकत जाईल तसं तसं हे सर्व काही क्वालिटी बनवत जाणार आहे. कारण मला क्वालिटीमध्ये जे काही करायचं आहे म्हणजे जे क्वालिटी म्हणजे काय विकण्यासाठी क्वालिटी नाही आहे बाबांनो, तेव्हासुद्धा ते किलोच्या रेटनंच असणार आहे. पण ज्या माद्यांचं बॉडी स्ट्रक्चर पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं माद्या पाहिजेत त्या पद्धतीनं मला करायचे त्याला क्वालिटी म्हणायचं असतं. की नाहीतर दुसऱ्यांना विकण्यासाठी लाखाच्या गोष्टी करून ह्या मी कधी करणार नाही आहे. तर तेव्हासुद्धा ते किलोमध्येच असेल, पण जे दिसायला पाहिजे म्हणजे त्यांचं बॉडी अंग जे काय आहे ते त्या पद्धतीनं हळूहळू बनवायचं चाललेलं आहे आणि ते स्टेप बाय स्टेप होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण जेव्हा छंद बसतो ना ह्या मेंढीपालनाचा, तेव्हा तुम्हाला काय सांगायची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली नवनवीन गोष्टी करता. आता माझं हे फक्त छोटंसंच आहे आणि छोटंसंच राहिलेलं आहे छोटं आणि राहिलं पण छोटं, कारण आपण जी लोकांना बाहेर दिलं त्याच्यामुळे छोटं राहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं प्लस करून आपण 50 करायचं टार्गेट ठेवलेलं आहे. तरीसुद्धा ह्यावेळी अजून पण ह्यातल्या 3 मादे गेले. आता 50च्या नादामध्ये ते असं मायनस होत जाते, पण तरीसुद्धा आता हे अजून घरीच आहे. आता हे काय द्यायचं नाही, कारण आपलं जे टार्गेट आहे तेवढं तर कंप्लीट केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे मेंढीपालन आहे ते म्हणजे आता 80% सक्सेस आहे आपलं, 20% बाकी आहे. 6 वर्ष गेली तरी 20% बाकी आहे आणि 80% झालेलं आहे. तर तुम्हाला काही लगेच येणार नाही, कुठेही ट्रेनिंग घेतलं म्हणजे तुम्ही सक्सेस होणार नाही. हे 100% तुम्ही आपला जो वैयक्तिक अनुभव आहे त्याच्यातून केलं तर 100% सक्सेस व्हाल. आपण मेंढीपालन करतो कारण आपल्याला आवड असते, त्याच्यामुळं मुळात आपण करत असतो. तर आवडीचा विषय एक तर चांगला असतो. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करणं सर्वात उत्तम. आपण सर्वात जो काही रिझल्ट काढू त्याच्यामध्ये तो सर्वात उत्तम रिझल्ट येतो, कारण आवडीचं क्षेत्र असल्यामुळे मनापासून आपण काम करत असतो. तशीच दुसरी गोष्ट, नुसतं आवडीचं क्षेत्र आहे म्हणून करत बसायचं नाही आहे, तर त्याच्यासाठी विक्री व्यवस्थापन पण झालं पाहिजे. नुसतं आपल्या आवडीचे क्षेत्र आहे म्हणजे नुसतं आपण आवड म्हणून सांभाळत बसून ते चालणार नाही, कारण अर्थव्यवस्था पण चालली पाहिजे त्याच्यानुसार. आणि जसं काळ बदलेल, मी सांगत असतो नेहमी, जसा काळ बदलेल तसं तुम्हाला पण बदललं पाहिजे. मेंढीपालनही बदललं पाहिजे. ज्या पद्धतीत असेल त्याच्यातनं थोडंसं बदललं पाहिजे. मी तर रोज नवीनच उद्योग करत असतो मेंढीपालनाचं, त्याच्यामुळे आम्हाला तसं करावंच लागते, कारण पर्यायच नाही. जसं मेंढीपालन बदलल म्हणजे जसं लोकांना आवडेल तशा पद्धतीतनं आपण मेंढीपालन करणं गरजेचं आहे. आता काही भागामध्ये गावाकडे म्हणजे काही लोकांना जी काय आपण शेती वगैरे करतो त्यांना वेळेवर जेवण मिळणे मुश्किल आहे. पण शहरामधल्या ठिकाणी जर ऑर्डर केली ऑनलाईन तर ते टायमिंगमध्ये येत असतं, कारण जग ऑनलाईनच्या दिशेने चाललेलं आहे. तसंच तुम्हाला पण तुमची आवड सांभाळता हे ऑनलाईन कसं करता येईल ह्याच्याकडे जास्त फोकस दिला पाहिजे, कारण नुसतं आवडीवरती हे चालत नसतं. तर जेव्हा आपल्याला आवड असते आपण ह्याचा चांगला रिझल्ट बनवतो, म्हणजे उत्तमच बनवतो. ज्यांना आवडीच्या क्षेत्रात जे आहेत ती ह्याचा रिझल्ट उत्तम करतात. आणि ह्याच्यानंतर काय होतं की आपण जे बनवलेली वस्तू असते किंवा आपण जे म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण केलेलं असतं ते दुसऱ्यालाही आवडतं आणि ते दुसऱ्याला आवडलंच पाहिजे. त्याच्याशिवाय हा व्यवसाय चालत नाही. नुसतंच आपल्याला आवडून हा व्यवसाय म्हणजे होत नसतो. आणि मग कधी काय होतं की काही लोक आपल्याकडे म्हणजे ज्या चुका झालेल्या असतात त्याच्या गोष्टी काढून दाखवतात आपल्याला. आणि मग आपण जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये करत असतो तेव्हा थोडंसं मन खंचित होतं. म्हणजे ज्या काय आपल्याकडनं गोष्टी झाल्या असतील जे कळत न कळत ज्या काय झाल्या असतील ना त्याची काही मग खुरापती निघतात मागणं. मग तेव्हा काय होतं की त्या खुरापतीच्यामुळे काय होतं की आपलं जे म्हणजे जी काय फोकस असतो तो डायवर्ट होतो. तर असे खुरापती करणाऱ्यांना तेवढा वेळ देऊच नका. तर त्यांना जेव्हा तुम्ही ओके व्हाल म्हणजे तुमचं हे जेव्हा रंग बदलायला सुरुवात होईल मेंढीपालन, तेव्हा तुम्ही त्या जे खुरापती करणार आहेत ना तेही बदलतं. तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते ऑटोमॅटिकली बदलतात. जसा सरडा रंग बदलतो तसं तेही बदलतील. जोपर्यंत तुम्ही प्रगतीच्या दिशेने येत नाहीत ना तोपर्यंत तुमच्यावरती टीका मस्करी सगळ्या काही गोष्टी केल्या जातील तुमच्या. पण एकदा का तुम्हाला असं वाटायला लागलं, आता ही माझ्याकडे जी पिल्लं दिसत आहेत
ही अशी पिल्लं पाहिल्यानंतर प्रत्येक जण म्हणजे जी पहिली आम्हाला बोलत होती काय मेंढ्या सांभाळतो काय मेंढी पालन करतो, तर आता ही जी पिल्लं पाहतात ना त्याच्यानंतर खूप साऱ्या लोकांना म्हणजे बोलतीच बंद आहे की असं काय मेंढी पालनात असतं किंवा अशी पिल्लं होतात. ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या होतात. जर मी का तेव्हा त्यांच्याबरोबर भांडत बसलो असतो किंवा त्यांना समजावत बसलो असतो, वेळ वेस्टच गेला असता ना. आजही आम्ही जो काही करतो म्हणजे माझ्याकडे जी काही संकल्पना आहे ती किंवा मला जे काही करायचं असतं ते मी लोकांपर्यंत कधी सांगत असतो, बाहेरच्या लोकांना सांगत असतो, जवळच्या गावातल्या वगैरे कुणालाच सांगत नसतो. कारण काय आहे, ज्याला इंटरेस्ट आहे तो शोधत येणार आहे, ज्याला इंटरेस्ट नाही त्याला सांगण्यात काय अर्थ असतो का. तसंच ह्या मेंढी पालनाचे फक्त इंटरेस्टच्या भरोश्यावरती करू नका, तर हे काळानुसार जसा बदल करता येईल तशा पद्धतीनं तुम्ही बदल करा. कारण हे काळानुसार बदललं पाहिजे आपल्याला, त्याच्यानुसार ते बदल केला पाहिजे. आता काही लोकांनी मला सांगतात म्हणजे जे जुने मेंढी पालन करणारे वगैरे की एक एक महिना झाल्याशिवाय हे प्राणी काय खात नाहीत. तर मी तुम्हाला दाखवतो जवळनं. कॅमेरा इकडे आण रे बाबा. तर आता ही बघू शकता जोडी 10 दिवसाची आहे. सर्व लोक सांगतात मला की महिन्याशिवाय पिल्लं खात नाहीत, महिन्याशिवाय पिल्लांना पाणी मिळत नाही. आता हे बघू शकता तुम्ही जवळनं, आता एकदम कॅमेऱ्यातनं मी जवळनं दाखवतो तुम्हाला. तर ही पिल्लं बघू शकता आता. तर ही पिल्लं आता 10 दिवसाच्या आतमधली आहेत आणि काय खात आहेत तर बघू शकता. आता त्यांचं खुराक चाललेलं आहे. तर हे असं बदल केला पाहिजे तुम्हाला सुद्धा आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे भविष्य आपलं मेंढीपालनातलं आहे. आपलं मेंढीपालनाचं हे भविष्य असतं, त्याच्यानुसार हा बदल करावा लागतो. आणि आता ही सर्विस गँग म्हणजे ही जेवढी छोटी गँग आपली इथं खायला बसलेली सर्वांचं एकच आहे की आम्हाला खुराक द्या, आम्हाला खुराक द्या किंवा आमच्याबरोबर मस्ती करा त्या दोघांना. तर ह्यांनी काय केलेलं आहे, स्वतःचं संपूर्ण इकडे आलेलं आहे आणि जो खुराकाचा फायदा होतो तो 2 पिल्लांमध्ये अशा मस्तपैकी रिझल्ट येतो. त्याच्यामुळे खुराक कंपल्सरी द्या, कारण काळानुसार बदललं पाहिजे. मी नेहमीच सांगत असतो. तर काय होतं की खूप सारी लोक सांगतात की एक महिना दीड महिना पिल्लं खात नाहीत किंवा पिल्लं पाणी पित नाहीत. आमच्याकडे तसं काही नसतं. आमच्याकडं पिल्लांना म्हणजे 3 ते 4 दिवसामध्येच खायला शिकवलं जातं. पर्याय नसतो, कारण त्यांना दुधावरती जास्त भरोसा आम्ही ठेवत नाही. तर त्यांना जेवढ्या पद्धतीनं खुराकावर घेऊ तेवढ्या नवीन पद्धतीनं करत असतो. आता खूप साऱ्या लोकांचं जुन्या लोकांचं म्हणणं असतं की पिल्लांना एक महिनाभर खायला नाही दिलं पाहिजे, फक्त आईच्या दुधावरती राहिले पाहिजे. तसं काही नाही आहे. जसा तुम्हाला अनुभव येईल, जसं तुम्हाला बदलता येईल तसं करा. पहिल्यांदा एका पिल्लावरती ट्राय करायची. एका पिल्लाला काय होईना ना की बाकीच्या सर्व पिल्लांना तसंच सेम कंडिशन करायची, काही होत नाही. आता बघू शकता ही लाईनीत मुर्गा सर्व खात आहेत. 2 ते 1.5 महिन्याच्या आतलीच सर्व पिल्लं आहेत. एकही पिल्ला 2 महिन्याच्या वरती नाही, पण सर्व पिल्लं मुर्गाच खात आहेत, काही होत नाही. आणि एकदा का त्यांना सवय लागली आणि डायजेस्ट व्हायला लागलं सर्व काय, तर होत नसतं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा लक्ष कराल मेंढीपालनाकडे किंवा तुमचा स्वतःचा जर हे असेल म्हणजे तुम्हाला स्वतःची इच्छा असेल मेंढीपालन करा, काही हरकत नसती. पण ज्या काही मागच्या चुका झालेल्या असतात त्याच्या जी काही निघत असतं तुमच्या डोक्यामध्ये ते खूप थांबवल्याशिवाय तुम्हाला असं योग्य मार्गावरती जाता येत नाही. कारण माझ्याकडची सुद्धा 70 ते 80% पिल्लं पहिली मेलेली आहेत. असं काय नाही. आता कोणच शेडवाला दाखवत नाही की पिल्लं मेली वगैरे, कोण सांगतच नाही, कारण त्यांची 100% सक्सेस होतात. तर तुम्हाला माहिती असेल 100% होतात की नाही ते सर्वांनाच माहिती आहे. पण मी वैयक्तिक माझं सांगतो 70 ते 80% पिल्लं मेलेली आहेत. आणि त्याच्यानंतर जसं जसं कळत गेलं तसं तसं ह्या स्टेप बाय स्टेपमध्ये आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि ह्या वेळची म्हणजे सेकंड बॅच ही सक्सेस आहे, असं काही नाही. आणि जेव्हा आम्हाला पहिलं काही आठवतं म्हणजे पहिल्या पिल्लांचं काय झालं, कसं मोर्टिलिटी झाल्या, ह्या सगळ्या आठवतात ना, तेव्हा आम्ही काय करतो ह्यांच्यावरती उपाय करून ठेवतो की ह्यांना तसं होऊच नये, ह्याच्यासाठी नियोजन करत असतो. मागच्या गोष्टी आठवून मागच्या गोष्टींचं सर्व काय काढून आपला जी मेमरी आहे ती त्याच्यामध्ये गुंतवून अजिबात ठेवत नाही. तर नवीन ह्या जेवढी पण जनरेशन येईल त्यांना तो त्रास झाला नाही पाहिजे ह्याचं नियोजन नेहमी करत असतो. तसं तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. कितीही काय केलं तरी नवीन पद्धत जेवढी होईल तेवढ्या नवीन पद्धती अवगत करा. जेवढ्या नवीन पद्धतीनं तुम्हाला मेंढीपालन करता येईल तेवढ्या नवीन पद्धतीनं मेंढीपालन करा. जेवढं नवीन पद्धतीनं अपडेट काय होईल मेंढीपालनामध्ये तेवढं करत राहा, काहीही होणार नाही. जर काय तुम्ही जुन्या पद्धतीनं करत गेला ना, तर ज्या पद्धतीनं जुन्या लोकांनी केलं त्या पद्धतीनं तुम्ही तिथंच राहणार असाल, हे 100% येतं. त्यामुळे तुम्हाला जे काही मेंढीपालन करायचं आहे आवडीनुसार करा, पण आवड अशी निर्माण करायची ना की असे काय बनवायचे आणि लोकांना आवडलं पाहिजे. आपल्याला तर आवड आहे म्हणून आपण करतोय,
पण नुसतं आवड म्हणून नाही, तर हे लोकांना कसं आवडेल त्याच्यानुसार केलं पाहिजे. लोकांना आवडल्याशिवाय आपला व्यवसाय चालत नाही. त्यामुळं हे लोकांना कसं आवडेल त्याचं नियोजन करायचं आणि त्याला त्या पद्धतीनं बनवायचं आणि त्याच्यानुसार मेंढीपालन करायचं. काही फरक पडत नाही. वजनामध्ये वाढलं, कटिंगला चांगलं जातं. क्वालिटीमध्ये दिसायला जर कलरमध्ये चांगलं असेल, सांभाळायला जातं. काहीही होणार नाही. दोन्हीमध्ये फायदा होईल. अजिबात कुठला त्रास नाही. पण एकदम म्हणजे एकदम बारकाव्याने लक्ष ठेवून आपल्याला आवडतंय म्हणून नाही, तर हे लोकांना कसं अजून आवडेल ह्याचं नियोजन करून तुम्ही मेंढीपालन करा. नुसतं आपल्याला आवडतंय म्हणून संख्या वाढवण्यात काही फायदा नाही. नुसती संख्या वाढवून तुम्हाला पण काही जास्त फायदा होणार नाही. तर हे लोकांपर्यंत कसं जाईल, लोकांना कसं माहिती पडेल आणि लोकांना कसं आवडेल ह्याचं नियोजन मात्र तुम्हाला करणं गरजेचं आहे.